हॅलो, नमस्कार. तर आज पाहणार आहोत की ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस रिक्वेस्ट इन्शुरन्स कंपनीला पाठवता, त्यावेळेस बरेचसे प्रोसिजर करावे लागतात. म्हणजे सगळ्यात आधी पेशंटचे डॉक्युमेंट कोणते आहेत, पेशंट पॉलिसी आहे का पेशंटकडे किंवा त्याचे जे KYC डॉक्युमेंट आहेत ते व्यवस्थित आहेत का, ते सगळं पाहणं ही TPA काउंटरची जबाबदारी असते, बरोबर? त्याचबरोबर त्या डॉक्युमेंटसोबत आपण इन्शुरन्स कंपनीला एक प्री फॉर्म पाठवतो. त्याला कॅशलेस प्री फॉर्म असं म्हणतात. तो असा असतो, म्हणजे प्रत्येक कंपन्यांचा तसा वेगळा असतो, पण तो भरताना तुम्हाला अडचणी येऊ नये म्हणून हा आजचा व्हिडिओ आहे. त्यामुळं सांगते की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कंपनीचं इन्शुरन्ससाठी किंवा कॅशलेस रिक्वेस्ट ज्यावेळेस इन्शुरन्स कंपनीला पाठवता, त्यावेळेस एक कॅशलेस प्री फॉर्म भेटतो. तर तो ऑनलाईन सहज भेटतो. ऑनलाईन जर तुम्ही गुगलवर टाकलं तर समजा एखादा स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी आहे किंवा ICICI लॉम्बार्ड आहे किंवा मेडी असिस्ट आहे, बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्या असतात. त्याचे प्रत्येक वेगवेगळ्या टाईपमध्ये फॉर्म असतात. ते फॉर्म भरताना सगळ्यांचं सेमच असतं. थोडंफार कंटेंट इकडे तिकडे असतं, बट सगळे फॉर्म हे जवळजवळ सेमच असतात. त्याच्यामुळं काही घाबरायचं नाही किंवा काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. बेसिक थिंग काय असतं, सुरुवातीला हॉस्पिटलचं नाव, हॉस्पिटलचा मेल ID, परत हॉस्पिटलचा ॲड्रेस, हे बेसिक गोष्टी तुम्हाला भराव्या लागतात. जो पार्ट TPA कोऑर्डिनेटरचा असतो. त्यानंतर ज्यावेळेस पेशंट तुमच्याकडे पॉलिसी इन्क्वायरी किंवा त्यांची कॅशलेस रिक्वेस्ट पाठवायची आहे, त्यावेळेस तुम्हाला त्यांचा फोन नंबर घेणं गरजेचं आहे, त्यांचा पॅन नंबर घेणं, पॅन कार्ड घेणं, आधार नंबर घेणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे ह्या गोष्टी फॉर्ममध्ये भराव्या लागतात. म्हणून म्हणते की ज्यावेळेस तुम्ही कोणताही फॉर्म भरताना व्यवस्थित चांगले हँडरायटिंगमध्ये आणि ब्ल्यू पेननीच भरावा असं मला वाटतं. कारण कसं होतं, बाकीचे पेनचा काही म्हणजे अर्थच नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही काम करता त्यावेळेस बेसिक ब्ल्यू कलरचा पेन असतो, त्यानेच तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर पेशंटचं नाव, पेशंटचं एज, पेशंटचं जेंडर काय आहे, बर्थ डेट काय आहे, कॉन्टॅक्ट नंबर, परत पेशंटचं जे काही पॅन नंबर आहे, पॉलिसी ID आहे, कंपनीची पॉलिसी नंबर आहे, ते सगळं डिटेल्स तुम्ही फिल करत जा. त्याच्यानंतर बाकीचे कंपनी नेम डिटेल्स, बाकी जे काही डिटेल्स आहेत ते ॲडिशनल आहेत, ते काही करायची म्हणजे फिल करायची काही गरज नसते. त्यांना डॅश केलं किंवा NA केलं तरी चालतं. नेक्स्ट पेजवर येऊया आपण. त्याच्यानंतर येतं हॉस्पिटलची ॲडमिशन डेट काय आहे. हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस पेशंट ॲडमिट होतं त्यानंतर तो कोणत्या टायमिंगला ॲडमिट झालेला आहे, परत डेट ऑफ ॲडमिशन काय आहे, पेशंटला काही पास हिस्ट्री आहे का, त्याला क्रोनिक काही आजार आहे का, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता डायबिटीज, हायपरटेन्शन किंवा एखादा जुना आजार जे काय असेल ते तुम्हाला लिहावं लागणार आहे. कारण काय होतं, बऱ्याचदा लोक सांगत नाही, तर तो प्रॉब्लेम होतो. म्हणजे ज्यावेळेस पेशंट ॲडमिट होतं त्यावेळेस त्यांची बॅक हिस्ट्री, त्यांना काही आजार आहे का, जुना आजार आहे का, त्यांना कसली गोळी चालू आहे का, त्यांचं काही ओल्ड ऑपरेशन झालं का, हे विचारणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. कळतंय? त्यानंतर एस्टिमेट, ज्यावेळेस तुम्ही पेशंट ॲडमिट झाल्यानंतर किती एस्टिमेट टाकायचं त्याच्यासाठी एक कॉलम येतो. त्याच्यामध्ये हॉस्पिटलसाठी किती दिवस पेशंट ॲडमिट होणार आहे, अंदाजे 3-4 दिवसासाठी तुम्ही मेडिकल मॅनेजमेंटसाठी पाठवू शकता. जर सर्जिकल केसेस असेल, डिलिव्हरी असेल किंवा एखादी सर्जरी करणार असेल, मोठं ऑपरेशन असेल, तर तुम्ही 5 ते 6 दिवसाचा स्टे त्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर पेशंटची रूम कोणती आहे, जनरल वॉर्ड झालं, सेमी प्रायव्हेट झालं किंवा जी काही त्याची स्पेसिफिक रूम आहे, त्याला जी पाहिजे नाही, जी पॉलिसीमध्ये त्याला इलिजिबल आहे, ती रूम त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आणि टाकू शकता. ठीक आहे. नंतर पेशंटला कोणते कोणते इन्व्हेस्टिगेशन लागणार आहे, तर त्याच्यासाठी एक स्पेसिफिक अमाऊंट विचारतात, 3,000 4,000. आणि कसं होतं ना, मेडिकल मॅनेजमेंटच्या पेशंटला अंदाजे तुम्ही 30,000 ते 25,000 रुपये टाकू शकता आरामात. आणि जर सर्जिकल असेल तर 50,000 ते 60,000 एस्टिमेट अंदाजे तुम्ही टाकू शकता. कारण कसं होतं ना, ज्यावेळेस तुमचं फायनल बिल होतं, ज्यावेळेस तुम्ही अप्रोच कंपनीला करता त्यावेळेस एक्झॅक्टली बिल तुम्ही पाठवता, त्यामुळे ते होऊन जातं. हे सुरुवातीचं मी सांगते तुम्हाला. अंदाजे तुम्ही 30,000 ते 40,000 एंट्री करून टाकू शकता. ठीक आहे. त्यानंतर येतो पार्ट डिक्लेरेशनचा. त्याच्यामध्ये त्यामध्ये डॉक्टरांचं नाव, डॉक्टरांची डिग्री, डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन नंबर, हॉस्पिटलचा शिक्का आणि पेशंटचं साईन हे पाहणं, हे ॲड करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर
आता इथे लिहिले टू बी फिल्ड बाय ट्रीटिंग डॉक्टर हॉस्पिटल. ठीक आहे. आता हा पार्ट मोस्ट ऑफ डॉक्टरांचाच असतो, बट कसं होतं ना, डॉक्टरांनी जे IPD पेपर फिल केलेले असतात त्या थ्रू तुम्ही ते पाहून फिल करू शकता. ठीक आहे. त्यामध्ये डॉक्टरांचं नाव, डॉक्टरांचा कॉन्टॅक्ट नंबर, कोणते ट्रीटिंग डॉक्टर आहे, त्यांना कोण ट्रीटमेंट देणार आहेत ते पाहणं, ते त्या ॲड करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेचर ऑफ इलनेस, पेशंटच्या कंप्लेंट काय आहेत, पेशंटला काय त्रास होतोय, पेशंट कशासाठी ॲडमिट होतोय हे त्यामध्ये सांगणं गरजेचं आहे. रिलिव्हंट क्लिनिकल फाइंडिंग, त्याच्यामध्ये ज्यावेळेस पेशंट कॅज्युअल्टीमध्ये येतो त्यावेळेस त्याचं टेम्परेचर काय आहे, BP काय आहे, जे काय बेसिक तुम्ही चेकअप करता ते डिटेल्स फिल करणं खूप गरजेचं आहे. कळतंय. त्यानंतर ड्युरेशन ऑफ प्रेझेंट अलाइनमेंट, पेशंटला किती दिवसापासून त्रास होतोय, काय म्हणजे पेशंटची हिस्ट्री आहे, काय त्यांनी आधी दाखवलंय का OPDला, हे सगळं पाहणं, नोट डाऊन करणं गरजेचं आहे. कळतंय. त्यानंतर प्रोव्हिजनल डायग्नोसिस, प्रोव्हिजनल डायग्नोसिसवरच तुमचं प्रिऑथ, तुमचे जे काही कॅशलेस प्रोसेस करतात ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे टाकताना हे मोस्ट ऑफ तुम्ही जे काही RMO असतील, जे काही मेन डॉक्टर असतील, जे ट्रीटिंग डॉक्टर असतील पेशंटला, त्यांना विचारून तुम्ही कन्फर्म करूनच प्रोव्हिजनल डायग्नोसिस टाकणं गरजेचं आहे. कळतंय. त्यानंतर प्रपोज लाईन ऑफ ट्रीटमेंट, आता ही ट्रीटमेंट मेडिकल मॅनेजमेंटसाठी आहे का सर्जिकल मॅनेजमेंटसाठी आहे का फक्त इन्व्हेस्टिगेशन आहे किंवा पेशंटला ICU लागणार आहे, त्यामध्ये 4-5 टाईप्स दिलेले आहेत. मोस्ट ऑफ मेडिकल मॅनेजमेंटला तुम्ही टिक करता कारण ते बेसिक गोष्टी आहेत या, त्यामुळं मेडिकल मॅनेजमेंटलाच टिक करायचं. जर सर्जिकल असेल तर दोन्हीला टिक करायचं. कळते. त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन मेडिकल मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये शक्यतो तुम्ही बेसिक लिहू शकता IPD ट्रीटमेंट, इंजेक्शनची नावं, IV कोणते कोणते देणार आहे, IVची नावं बेसिक तुम्ही देऊ शकता. बरोबर. त्यानंतर हा जो खाली पार्ट आहे केस ऑफ ॲक्सिडेंट, आता ह्याच्यामध्ये जर पेशंट ऑर्थोपेडिक रिलेटेड असेल, पेशंटला लागला असेल, पडला असेल, फ्रॅक्चर असेल तर हा पार्ट यूज होतो. त्यामुळे ह्या पार्टचं शक्यतो गरज नाही लागत, त्यामुळे तुम्ही नो टिक केलं तरी चालेल. कळते. त्यानंतर पेशंटचं नाव असतं काय काय फॉर्ममध्ये, नाव, फोन नंबर, डेट ऑफ ॲडमिशन आणि लाईन ऑफ डेट ऑफ ॲडमिशन टाकायचं किंवा कॉन्टॅक्ट नंबर. ठीक आहे. ठीक आहे, झालं. आता हे सेम दुसऱ्या पेजवर पण ह्याच गोष्टी असतात, त्याच तुम्ही फिल करायचं. हे खूप सोपं आहे, एवढं काही नाही. आता नंतर येतो KYC फॉर्म. आता काय झालं आहे, सगळ्याच कंपन्यांनी KYC फॉर्म देणं खूप गरजेचं केलेलं आहे. KYC फॉर्ममध्ये पेशंटचा ॲड्रेस काय आहे, पेशंटचं नाव काय आहे, पेशंट कुठे जॉबला आहे, पेशंट कुठे राहतो, पेशंटचं वय काय आहे, आईचं नाव काय आहे, ह्या बेसिक गोष्टी इन्शुरन्स कंपनींना देणं गरजेचं आहे. त्यामुळं मोस्ट ऑफ KYC फॉर्म हा सगळीकडे लागतो आणि तो तुम्ही फिल करायचा. त्याच्यासोबत पेशंटचा एक छोटा पासपोर्ट फोटोही लागतो, त्याच्यावर साईन लागते, ते महत्त्वाचं आहे. कळते. चला तर मग आज तुम्हाला मी पूर्णपणे सांगितलं आहे की प्रिऑथ फॉर्म कसा भरायचा, कसा फिल करायचा आणि न चुकता सगळे डिटेल्स प्रॉपर फिल करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्कॅन करून ज्या त्या पोर्टलला किंवा मेलवरती कॅशलेस रिक्वेस्ट पाठवू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर मला नक्की शेअर करा. धन्यवाद.